एकदा मी मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास करत होतो. दुपारची वेळ होती आणि ट्रेन भरलेली होती. माझ्यासमोर एक वृद्ध महिला बसली होती, जिने आयुष्यातील अनेक संघर्षाचा सामना केला होता. तिच्या चेहऱ्यावरचा थकव्याचा अनुभव आणि जीवनाची गूढता एक अद्भुत कथा सांगत होती. तिचा एक हात तिच्या हृदयावर होता आणि दुसऱ्या हातात तिने एक छोटा प्लास्टिकचा पिशा धरला होता. ट्रेन एका स्थानकावर थांबली आणि तिचा विचार करताना हळूहळू तिच्या चेहऱ्यावरची झळाळी गाळभ्रियता गेली. एक तरुण मुलगा तिथे गेला, पण अचानक त्याच्या नजरेत काहीतरी गडबड झाली. तो तिच्या समोर थांबला आणि तिच्या मनाचा ताण दूर करण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात केली. तो आजी म्हणून तिला हसत बोलला. त्या वृद्ध महिलेच्या चेहऱ्यावरची उदासीनता थोड्या प्रमाणात कमी झाली आणि तिने त्याला काही गोष्टी सांगायला सुरुवात केली. ती खूप आनंदित वाटू लागली. तिच्या भूतकाळातील गोड आठवणी तिच्या ओठांवर ठळकपणे आल्या. जसे जसे स्थानके आले तसतसे लोक बाहेर पडत होते, पण तो तरुण महापुरुष त्या महिलेच्या आजारी मनावरचा ताण हलका करण्याचा निरंतर प्रयत्न करत होता. ट्रेन धडधडत पुढे जात होती, पण त्या वृद्ध महिलेच्या मनात आता एक नवा आनंद आणि चैतन्य होतं. त्यानंतर स्टेशन आला आणि अनेक लोक बाहेर पडल्यावर तो तरुण महापुरुष म्हणाला, आजी, मी इथेच आहे. तिला संतोषाने हसताना पाहून मीही आनंदित झालो. ती महिला त्याच्या सहवासात किती सुखी होती हे पाहून मला हे जाणवले की एक साधा संवाद कसा एका व्यक्तीच्या जीवनात आनंद आणू शकतो. ते दृश्य मला मनात खोलवर ठसवून गेलं. लोकल ट्रेनमधील एक साधा प्रसंग कसा जीवनाची गोडी आणि मानवी संबंधाचे महत्त्व दर्शवतो हे शिकवणारा. त्यामुळे मला ठाम विश्वास मिळाला की खरं सुख म्हणजे इतरांच्या दुःखाचा ताण हळूहळू कमी करण्याच्या प्रयत्नात आहे.